नमस्कार समभक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता आपण पाहूया पुरुषोत्तम मासातील पोथीचा 10वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरवे नमः. जय जय अजी रुक्मिणी रमणा कृपा सागरा दया घना तव स्मरणे अघनाशना जाय निरसून तात्काळ तुझी नामी उपजो प्रेमा हिची दी सर्वोत्तमा निशिदिनी आत्मारामा भजन घडो अक्षयी आता शक्ती नसे शरीरी भजनही नव्हे क्षणभरी उसंत नाही या संसारी आठवून अंतरी पाय तुझे परिन कंठेची काळ चित्ती वाहे तळमळ केशवा येईल भोगटी वेळ नेनो कपाळ महाराजा ऐका श्रुती चतुर मलमास कथानक सारते ऐकता पापे अपार भस्म होती क्षण मात्रे लक्ष्मीनारायण संवाद परिसा भोवनी सावध संस्कृत भाषेचे प्रबंध प्रकृतावबोध परिसावा लक्ष्मी उवाचम भगवनं ब्रूहि मे सर्वमलमाशयत्फलम् उपवासस्य सामर्थ्ये एषा नास्ति मदीम्लुचे किं कर्तव्य नरेस्तेतुं कथम पापक्षयो भवेतं तत्स्वसुरश्रेष्ठ कृपां कृत्वा ममोपरि लक्ष्मी मने कृपावंता मागे निवेदिली उपोषण कथा परिजया अंगिनसे सामर्थ्यता उपाय केवता तयाने व्रत केवी कीजे परलोकी कैशिनी पाविजे ए विषय निवेदिजे कवन कीजे सार्थक परिसोनिया ऐशे उत्तर वदता झाला शारंगधर ए विषयीचा तो प्रकार श्रवण कीजे शुभानने. श्रीकृष्ण उवाच शृणु मे देवी प्रभक्षामिं व्रतं पापप्रणाशनम् एषा मुपोषणे शक्तिनास्ति किञ्चिज्ञभक्षणे तैरेक भुक्तं कर्तव्यहरीश्वानेन नित्यक्ष तथा मौनच्च कर्तव्यम् अनंतफलमीप्सुभिः विष्णू वदेते अवसरी शक्ती नाही जयाते शरीरी तयाचे व्रत श्रवण करी कवने परी आचरावे तयाने करावे हरी हव्यस्नान वैरी एक भुक्त करुण भोजन करावे मौने धरुण तन्नशे अन्य साधन पै मौने भोजना ऐसे पाही साधन दुसरे नाही ते नेमाते जिंकिले पाही ऐके नवाई यानिक मौने पापाचा क्षय मौने सौभाग्य प्राप्त होय मौने सर्व शांत होय निरसोनी जाय सर्व अरिष्टे मौने कलहाची हानी मौने आयुष्यवर्धनी मौने संख्या ते पावनी मौने भोजनी सादर त्रिकार्या ते असावे मौन स्नान होम आदी भोजन याचे फळ करी श्रवण अति आदरे करुणिया मौने केलिया स्नान कांती सुंदर तेजस्वी पूर्ण आणिक होय श्रीमान करी स्नान मौनेशी होम करिता मौने करुण आयुष्य बुद्धी होय जान आणि कही साधन करिता भोजन मौनेशी स्नाने संतुष्ट होय जान अग्निसंतुष्ट होमे करुण मौने करिता भोजन स्वयं नारायण संतुष्टे प्रसन्न होता वरुण दिव्यकांती होय तेने होम करिता मौने करुण श्री वर्धमान अग्नि करिता नित्य भोजन करिता मौने सायुज्यता पावे तेने ऐसे मौने भोजनाचे कारण केले कथन सकळिका पंचप्राणाहुनी करिता बोलू नये सर्वथा संपूर्ण भोजन करिता पापे नासती समूळ ऐशे भोजन करिता पाही तयाते प्रायश्चित्त अनिक नाही प्रायश्चित्ते पापे दहन होई हा निर्णय शास्त्री असे मौने भोजन करिता अनिक प्रायश्चित्त न लगे तत्वता पापे भस्म होती जानता नसे असत्यता हे वाणी ऐशे प्रतिदिनी जयाते घडत त्या एवढा नाही पुण्यवंत तयावरी मलमास जाला प्राप्त तरी अधिकाधिक पै आदेव संपूर्ण एक मास तोस्तव अवघाची पुण्य दिवस तया माझी विशेष तीही निशेष अवधाराम दशमी द्वादशी तिथी पाही पौर्णिमा अमावस्या तीही सर्वा वरिष्ठ तिथी ह्याही शास्त्री नवाई बोलिले असे इतुकिया तिथी वरुणी पर्वकाळ टाकेजे ओवाळुने व्यातिपातव वैधृती कल्याणी इतुकिया वरुणी बोळावी जे प्रत्यही जरी न घडे स्नान अथवा ब्राह्मण पूजन नक्त अथवा मौनी भोजन दीपदान यथाविधी न घडे आपुपादी दान न घडे ब्राह्मण भोजन सत्पात्री न घडे गोदान तेची लक्षण ऐसे पाम
ऐतुकेही न घडे जरी त्रिरात्र व्रताते स्वीकारी स्नान दान करविया परी नक्त करी मौन्य भोजन यासी तो वेचावे न लागे काही कष्ट करावे स्वदेही तेने तुष्ट मानशे शशाही पर्व सर्व ही कुल कल्याण पुढे हे व्रत नारदे केले तया ते ज्ञान प्राप्त झाले सत्यवती नाथे सेविले विश्वामित्रादी भले मुनींद्र यानी केले मौन्य व्रत तरीच पावले ब्रह्मत्व कृषी मंडळी माझी महत्व प्राप्त झाले तया ते आधीच मलमास उत्तम त्यावरी द्वादशी पर्वनेम परी वरी पौर्णिमा उत्तमोत्तम कैसा राहे पापलेशा सकळदान केलियाचे फळ अथवा तीर्थे केलियाचे फळ किंवा पुरश्चरण मंत्रमंडल किंवा दिदले पृथ्वीदान ऐतुकेही घडता एकीकडे मौन्या भोजन जया ते घडे तरी ना तुळे तया ते न घडे सांगतो रोकडे श्लोकाधारे सर्व फलच मौनेनम तिथी नक्षत्र योस्ततम इष्टार्तुर्फल तस्य मलमासे तू मौनता मौनव्रती तो धन्यम स्नाने वै भोजनार्चने आजन्मता कृतात पापान्मुच्यते नात्र संशय उपवासेन यत्पुण्यं जायते शतसवत्सरात तत्पुण्यं लभ्यते देवी मौने नैकेन मानवे मासवरी उपोषण करिता पाहे शतसवत्सराचे पाय जाये एक पर्वणी मौन्य भोजन होये तरी लाभ पाहे ती तुकाची तयावरी पौर्णिमा तिथी स्नानदान घडे अतिथी वरी मौन्य भोजनाची रीती नाही गणती पुण्याती ए विषयी पुरातन इतिहास श्रवण कीजे सावकाश बोलता झाला जगदीश त्यांच्या भावार्थास परिसतू पूर्वी अवंती नगरी जाण वेद शर्मा नामे ब्राह्मण तपो तेजे दैदिप्यमान सूर्यनारायण दुसरा तो स्वाध्यायी नित्यरत असे दृष्ट प्रतिग्रह कोणाचा नशे स्वधर्माचार काळक्रमित असे ते लोलंगता नशे निजांगी नीर असंता अनिरहंकारी मत्सर कवना तेही न करी प्राणी मात्रा ते कृपा करी आपत्या परी जीवमात्री तव प्रवर्तला मलमास ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस म्हणे पदरीप संचय नसे धनास वाटे हव्यास धनाचा तयासी उपाय की जे कवन भिक्षा मागता न मिळे कन कोणी न देती वस्त्र जीर्ण मग द्रव्य कोठून प्राप्त होय फोकाचे न मिळे कृपानी हे तव सोली व दुःखाची कारणे पूर्ण दरिद्र कृपे करुणे दिधले मज लागुनी भगवंते जरी कष्ट व्हावे शरीर तरी शक्ती नाही अपार उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण क्षणभरी नसता अन्न तात्काळ जाऊ पाहे प्राण प्रीत भो क्षोभ होय तत्क्षण या लागी उपोषण घडेना ऐशी चिंता करिता हृदय निध ध्यास बैसला जीवी म्हणे पुण्यलेश आमचे दैवी प्राप्त कैवी होऊ शके मोक्ष दक्षा ददोत्तर अंगी बाणता साचार कृपाळू तो सर्वेश्वर द्रवले अंतरतयाचे स्वप्नीय वन्या श्री अच्युत तया ब्राह्मणा ते संबोधित म्हणे मी सांगतो निश्चित करी व्रत मौन्य तेव्हा मौन्याची करावे स्नान मौन्याची की जे हवन मौन्याची साधावे भोजन न लगे आन साधना ते परान्नाचा करी त्याग मास मात्र नेम प्रसंग उपरी उद्यापन यथा सांगनेने श्रीरंग संतोषे ऐशे स्वप्न होताची निशिते एरू चाकाटला सभोवते म्हणे दृष्टांत दिधला भगवंते म्हणून हर्षाते निज म्हणे मग प्रतिदिनी व्रतारंभ करिता झाला स्वयंभ मौन्याव्रती अलभ्य लाभला भक्ता तया ते प्रातकाळी नर्मदा तिरी स्नानाते जातसे निर्धारी मौनेची येतसे माघारी याचना न करी गवनाते करुणी देवता स्मरण देवदेवता चरण विधियुक्त जप अनुष्ठान सारुण्या होम हवन नक्तो पोषण करीतसे आस्तमानी करी भोजन स्वपंक्ती अतिथी जान परी स्वप्न वचने भावार्थ धरुण करी आचरण मौनेशी धरी धन्य हे संसारिक जन जया ते घडे अतिथी जान नको देवा ऐशी याचे जिने असाक्षी भोजन जयाते ऐसा नव्हे वेदशर्मा कर्म करी अकर्मा सदा सर्व काळ सर्वोत्तमा भजन प्रेमा अगम्य संपूर्ण भरता एकमास उद्यापन करी सायास चित्ती धरुणी अति हव्यास मौन्यव्रतास संपविले तया व्रतभाव प्रभावे करुणा
आरोग्य कांती वर्धमान जरा मुक्त जरा मृत्यू दूर होऊ न पावे निर्माण पदाते एवं नानाविधा भोगावरा मत्ते हिचार्थितं दत्तामया सुमनसाव्रतेन परितोषिना मग तया विप्रा लागी पाही संतोषुन शेषशाही विमानान विले लवलाही उद्धरुण नेला वैकुंठा इंद्र करीतसे सन्मान आपणा निकट बैसवून स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण भोगिता झाला स्वयंपय तो ब्राह्मण अद्याप बरी स्वर्गलोकी वास करी साक्ष घेई जे श्लोकांतरी नसे वै खरी अप्रमाण धनस्त्वं कृत्यकृत्यश्च येनेन्दव्रतमूतं मौनादिकं कृतं विप्रस्त तस्येदं फलमिदृश्यम् इंद्रस्तमाहं संपूज्यं देहि मे किंचिदीप्तिप्सं मौनव्रते कदीनजं फलं कृत्य कृपामयीं स विप्रोद्यापि वैकुंठे वसते बहुसंख्य भाप एवं कृत्याधिके मौनवृत्ती किं लभते सर्वं ऐसा तरला वेदशर्मा म्हणून श्रवण केले तुम्हा या लागी भावी कहो धरुणी प्रेमा हृदय पुरुषोत्तमा ध्याई जे संकल्प विकल्प करून दूर मिथ्य जाणून संसार हृदय चिंता रघुवीरने तसे पैल पार दास ते जयाचे नाम घेता जान जळी तरले हो पाशान ते तव निर्जीव की हो जान परी महिमान नामाचे मग मानव देह जो सजी हो केवी न तरे अपहा हो परी एक निष्ठे विन देवो केवी पावे दासा ते पूर्ण भावार्था विन सर्वथा कृपानेची अनंता या लागी श्रोते ही तत्वता आचरावे व्रताने निजनिष्ठे परमसाधारण हे व्रत ऐश्वर्य आयुरारोग्य प्राप्त कृपा करुणिये श्री भगवंत निवेदिले आदरे तरी भगवत जनाशी अभेर केवी करावा साचार अभेरिता तयाचे उत्तर मग होय निष्ठुर दासा ते पाहा उद्धरा लागे नीच सेवन करावे लागे जीवित्व अर्पण के येथे किंचित पडता न्यून क्षोभे दारुण सेवकाते आणि आपुली जे कांता पती वचनाते अभेरिता मग तो कोपे तिये वरुता करीत लता प्रहाराते पै ऐसे विचारुण मानसी हा तो स्वामी त्रैलोक्यवासी अमान्य होता त्याची या वचनाशी तरणो पाव कैसे निभावला म्हणून प्रार्थितो बद्ध हस्ती विन्मुख न भावे भगवंती हेची सांगणे पुढतो पुढती श्रोत्यांप्रती आदरे स्वस्ती श्री अधिकमास महात्म्य ग्रंथम पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित दशमोध्याय गोड हा